नमस्कार, स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत लोखंडी तवा आपल्याला वापरण्यायोग्य कसा तयार करायचा. तर लोखंडी तवा फ्लिपकार्टवरून ऑनलाईन मागवला होता. तर त्याला आता क्लीन कसं करायचं ते आपण बघणार आहोत. तर मी तवा आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आणि याला थोडंसं सगळ्या बाजूने आतून बाहेरून तेल लावून घेतलं होतं आणि आम्ही असं 2 दिवस ठेवून दिला होता. आता आपण त्याला क्लीन कसं करायचं ते बघूया. तर आता आपण थोडंसं विम बार घेऊया. मी लिक्विड घेतलं तरी चालेल आणि याला स्वच्छ घासून घेऊया. दोन्ही बाजूने चांगलं घासून घेऊया. आता याला आपण स्वच्छ धुवून घेऊया. आता याला आपण कोरडा करून घेऊया. त्यासाठी याला इकडे बाजूला ठेवून देऊया. आता हा तवा मी कोरडा करून गॅसवरती गरम करायला ठेवला. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया. याच्यामध्ये चमचावर लिंबाचा रस घालूया. छोटा चमचा भरून मीठ घालूया. हे तव्याला सगळीकडे लावून घेऊया. गॅस बंद करूया. आणि आता तवा खाली उतरवून घेऊया. आता हे मिश्रण थंड करून घेऊया. आता हे मिश्रण आपलं थंड झालंय. तवा थंड झालेला आहे. आता परत आपण थोडंसं विम बार घेऊया आणि हा तवा स्वच्छ एकदा घासून घेऊया. आता याला आपण स्वच्छ धुवून घेऊया. आता याला आपण पुन्हा कोरडा करून घेऊया. इथे मी तवा आता कोरडा करून घेतला. आता याला आपण थोडंसं तेल लावून घेऊया. हाताने लावून घ्या किंवा टिश्यू पेपरने लावला तरी सुद्धा चालेल. लोखंडी भाग आहे तिथपर्यंत लावून द्यायचं. तर असं प्रत्येक वेळेला आपण लोखंडाची भांडी क्लीन केल्यानंतर स्वच्छ केल्यानंतर त्याला तेल लावून घ्यायचं आणि याच पद्धतीने तुम्ही लोखंडी तवा, कढई, पॅन काही असेल ते तुम्ही या पद्धतीने क्लीन करून तुम्ही वापरायला घेऊ शकता. तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.